विधानसभेसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे। महायुती किंवा महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर जवळपास आता शिक्कामोर्तब होणं बाकी आहे। अशातच महायुतीत भाजपच मोठा भाऊ राहण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण विधानसभेमध्ये भाजप 155 ते 160 जागांवर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर उर्वरित जागांवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनं लढावं अशा सूचना अमित शहांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। तर ज्याची ताकद जितकी तितकी जागा त्याला असा फॉर्म्युला आता ठरलाय। तर जास्तीत जास्त जागा मागण्याऐवजी आता फक्त जिंकून येणारच जागा मागा अशा सूचना देखील अमित शहांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मिळते आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडून। राहुल, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अमित शहांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिल्याचं कळतंय। अगदी गार्गी, खरं तर फक्त कार्यकर्त्यांनाच नाही तर महायुतीच्या नेत्यांना देखील स्पष्ट सूचना, स्पष्ट संकेत ज्याला आपण म्हणू शकतो त्या पद्धतीच्या अमित शहा यांच्या कालच्या छत्रपती संभाजीनगर यांच्या दौऱ्यामध्ये मिळालेल्या कळतात। एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती होती आणि या तिघांच्याही उपस्थितीमध्ये भाजप 155 ते 160 जागा लढणार यावर जवळपास केंद्राकडून म्हणजेच केंद्रीय भाजपकडून देखील आता शिक्कामोर्तब झाले असंच म्हणावं लागेल। कारण कोणत्याही जागा मागताना केवळ जिंकणाऱ्या जागा मागा, कोणत्याही गोष्ट किंवा वाढीव जागा मागण्याचा अट्टहासामध्ये पडू नका असे स्पष्ट संकेत, स्पष्ट सूचना ज्या आहेत त्या अमित शहा यांच्याकडून दिलेल्या कळत आहेत। एकंदरीत 155 ते 160 जागा जर भाजप लढणार असेल तर उर्वरित 133 जागांवर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या दोन्ही मित्रपक्षांना काही ना काही चढउतार करत 2 पावलं माघार घेत जागांची जुळवाजुळव करावी लागणार आहे। एकंदरीत बघितलं तर 155 ते 160 जागा जर भाजप लढणार असेल तर त्या पद्धतीनं विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या क्लेम करू शकतं। याच सोबत ज्या पद्धतीनं वारंवार जागांचा दावा केला जात होता, आता मात्र तसं न होता केवळ जिंकणारी जागा ज्याचे असेल त्यानंच त्या जागेवर दावा करावा असे स्पष्ट संकेत किंवा तसे स्पष्ट निर्देश देखील केंद्रीय भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वांच्याच उपस्थितीत दिलेले आहेत। त्यामुळे सकारात्मक चर्चा झाली असं सगळेजण बोलत असले तरी देखील जागांचा चढउतार, जागांचा फॉर्म्युला मॅनेज करताना मात्र महायुतीमध्ये आता मात्र 133 मध्ये अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपली समीकरणं जुळवावी लागतील हे मात्र निश्चित आहे। पुढे काय